प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे आणि ही आपली शेवटची सभा आहे। उद्या आपली शहरामध्ये प्रचार रॅली आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक सयाजी शिंदे येणार आहेत आणि ती रॅली आपल्या प्रचार कार्यालयापासून सुरू होणार आहे। त्यानंतर कोणतीही सभा आपल्याकडे होणार नाहीये आणि त्याच्यामुळे खरं तर मी आवर्जून विनंती केली की आज मला बोलायची संधी मिळायला हवी। आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये गेल्या 20-25 वर्षांपासून कोकाटे साहेब सक्रियपणे राजकारण करतायत। तसा जर राजकीय कारकीर्द त्यांचा पाहिला तर गेल्या 35-40 वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहे। अतिशय चळवळीतले कार्यकर्ते, कोणतीही राजकीय पाठबळ किंवा कोणताही राजकीय कुटुंबातली भूमिका कधी नसताना स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर आज ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत। अनेक लोकांना असं वाटतं की सहजासहजी साहेबांना काही पदं मिळाली असतील किंवा 4 टर्म आमदार होणं हे फार सोपं असेल। मात्र मी आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की साहेबांना कोणतंही पद आणि कोणतीही निवडणूक ही सहजासहजी कधीच मिळाली नाहीये आणि खूप संघर्ष त्यांना त्यांच्या माध्यमातून करावा लागलेला आहे। आजही आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये आपला 13,500 कोटीचा नदीजोड प्रकल्प झालेला आहे। त्यावरती 2-3 हजार कोटीचे कामं झाले। दरम्यान 16-17 हजार कोटीचे कामं आज आपल्या मतदारसंघामध्ये मंजूर झालेली आहे, कार्यरत आहे आणि एवढा निधी आणून सुद्धा आज प्रचारामध्ये अतिशय तळागाळात जाऊन प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचा प्रामाणिक प्रयत्न आमचं कुटुंब करत आहे। मी बघितलं तर गेल्या 15 दिवसांपासून शहरातला काना आणि कोपरा पोहोचायचा प्रयत्न केलाय। प्रत्येक नागरिकाला भेटून त्यांच्या समस्या काय असतील किंवा त्यांना आमच्याकडनं काय अपेक्षा आहे किंवा आम्ही जे कामं केली आहे त्याच्यात ते समाधानी आहेत का हे विचारायचा प्रयत्न केलाय आणि 15 दिवसाच्या प्रवासामध्ये अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा मला सिन्नर शहरामध्ये लक्षात आलेला आहे। मला आठवतं गेल्या मागच्या पंचवार्षिकला ज्यावेळेस आम्ही शहरात प्रचार करत होतो तेव्हा दिवाळीचाच काळ होता आणि त्या काळामध्ये उपनगरांमध्ये अशी परिस्थिती होती की 15-15, 20-20 दिवसांनी पाणी येत होतं आणि महिला अक्षरशः चिडलेल्या होत्या आणि रागवलेल्या होत्या। अशी परिस्थिती आपल्या पाणी पुरवठा यंत्रणेची त्या काळामध्ये होती। मात्र आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर साकूर फाट्यावरनं जी काही एक्सप्रेस लाईन टाकायची होती ती अक्षरशः पोलीस प्रोटेक्शन मध्ये लाईन टाकून घेतली आणि त्यानंतर आजच्या परिस्थिती सुद्धा असं आहे किमान 2 ते 3 किंवा 4 दिवसाआड प्रत्येक भागामध्ये पाणी जाते। मला मान्य आहे दिवाळीच्या काळामध्ये 7-7 दिवसावरती पाणी आलं नव्हतं, पण काही विरोधकांनी त्याचे व्हिडिओ बनवले। एक बिचारा आपल्या म्हाताऱ्या आजी त्यांच्यापर्यंत गेले, व्हिडिओ शूटिंग केली, आजी किती दिवस झाले पाणी आलं नाही। मला एक सांगा, जर पाणी आलं नाहीये त्याच्या मागचे तुम्ही काही मुद्दे तपासले का की पाणी का येत नाहीये? मुळात कडवाची जी पाईपलाईन जी योजना आहे ही दुर्दैवाने दिवाळीच्या आदल्या दिवशी फुटली आणि तिथं फुटली, दानाची पण फुटून गेली। या काळामध्ये आमचे जे काही सहकारी आहे, विठ्ठलराजे आहेत, बुबुश आहे, हे आमचे सगळे कार्यकर्ते पहाटे 4 वाजेपर्यंत स्वखर्चाने जेसीबी लावून मशीन लावून ती यंत्रणा सुरळीत करून पाणी पुरवठा परत सुरळीत केला। मुळात जे आज आम्हाला प्रश्न विचारताय, आजींना प्रश्न विचारताय की 7 दिवसांनी पाणी येतं, मला त्यांना प्रश्न आहे की पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले, तुम्ही किती त्याच्यासाठी कष्ट घेतले? तुमच्या विश्वासातला तुमचा सहकारी मित्र त्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष होते, त्यानंतर तुम्ही सीओ तुमच्या मनाचा आणला, सीओ तुमच्या मनाचा आणून सुद्धा किती मीटिंगा तुम्ही पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरती नगरपालिकेमध्ये लावल्या आणि त्याचा किती प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला याचा आराखडा आणि याचा माहिती आम्हाला द्या। नुसतं एखाद्याला बोट दाखवायचं आणि स्वतःचं कर्तृत्व शून्य याच्यामध्ये काही मजा नाहीये। आमच्या कार्यकर्त्यांनी जर उभी राहून ती लाईन सुरळीत केली नसती तर दिवाळीच्या काळामध्ये अतिशय कठीण परिस्थिती असती। आता त्या योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत, त्याची हायड्रोलिक टेस्टिंग नसल्या कारणाने पाण्याचा दाब कमी येतो, कधी कधी लाईट आली का लाईट गेली का पाणी परत मागे निघून जातं। या सगळ्या त्रुटी आम्हाला ज्ञात आहेत। मुळात ही योजना कोकाटे साहेबांनी सिन्नर तालुक्यासाठी सिन्नर शहरासाठी 24/7 7ही दिवस 24 तास पाणी येईल अशी ही योजना होती। दुर्दैवाने इम्प्लिमेंटेशन मध्ये त्याच्या
त्रुटी निघाल्या, मात्र येत्या काळामध्ये त्या सुद्धा दूर करून सिन्नर तालुक्याच्या, सिन्नर शहराचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे निश्चितपणाने तो मार्गी लावायचं काम हे आम्ही करणार आहोत, याची ग्वाही आज या माध्यमातून आपल्याला देतो. समस्या येणार आहेत, असं नाहीये की समस्या येणार नाही. आजही त्या समस्यावरती मात करण्यासाठी आपण किती कष्ट घेतो आणि त्याच्यासाठी आपण काय करतो हे अतिशय सोपं आहे. जेव्हा आपण एक बोट समोरच्याला दाखवतो त्यावेळेस 3 बोट आपल्याकडे बोट करत असतात, याची जाणीव समोरच्यांना होत नाहीये. स्वतः काहीच करायचं नाही, जे करतात त्यांना नावं ठेवायची, अशा पद्धतीने राजकारण होऊ शकत नाही. आज जर आपण बघितलं की आपल्या 2 वर्ष, खरं तर हे 5 वर्षाचा जो काही कालावधी होता हे अतिशय खडतर होता. निवडणूक झाल्या झाल्या कोविडची साथ आली, त्या कोविडच्या साथीमध्ये अनेक आपण आपले जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार गमावला. अशी दुर्दैवी घटना आपल्या अख्ख्या देशात, अख्ख्या भारतात, अख्ख्या जगात झाली आहे. आणि म्हणून खरं तर ह्या 5 वर्षामध्ये आपल्याला पूर्ण 5 वर्ष हे कामाला मिळाले नाही. काल परवा अजितदादा ज्यावेळेस आले होते त्यांनी सांगितलं की 1-1.5 वर्षाचा कोविडचा कालावधी होता, 2 लाटी त्याच्यामध्ये आल्या, त्याच्यानंतर कुठे कर जमा व्हायला सुरुवात झाली, कामं व्हायला सुरुवात झाली, तर दुर्दैवाने सरकार पडलं. सरकार पडल्यावरती वर्षभर आपल्याला विरोधात बसावं लागलं आणि शेवटी विरोधी बाकावर बसल्यावरती कोणताही निधी मिळत नाही, हे प्रत्येक सर्वसाधारण माणूस याला ज्ञात आहे. मग परत एकदा अजित पवार यांनी निश्चय केला की आपल्याला सत्तेत जायचंय आणि आपल्या सिन्नर तालुक्याच्या जनतेसाठी निश्चितपणे साहेबांनी त्यांच्या बरोबर जायचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा दिला. कारण की शेवटी विकासाशिवाय पर्याय नाहीये. जर तुम्ही आमदार होताय, एखाद्या विधानसभेमध्ये जाताय आणि तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवू शकले नाही, त्यांचे कामं करू शकले नाही, तर भविष्यात आपण लोकांकडे मतं मागायला कोणत्या तोंडाने जायचं, हा मोठा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर होता. आणि म्हणून दादासारखा ज्यावेळेस खमका नेता, ज्याच्यामध्ये काम करायची ताकद आहे, ज्याच्यामध्ये आपला निधी खेचून आणायची ताकद आहे, अशा नेत्याने ज्यावेळेस सत्तेत जायचा निर्णय घेतला, त्याबरोबर कोकटे साहेब सुद्धा सत्तेत गेले आणि त्याचा फायदा झालाय तालुक्याला. काही तोटा झालाय का? तोटा झालाय का? कोणाला वाटत असेल तोटा झाला तर हात वर करा. 100% फायदा झालेला आहे. आज एवढा 17,000 कोटीचा निधी, मला आकडा लिहून दाखव, किती लोकांना आकडा लिहिता येईल यापैकी? एवढा निधी जर तुमच्या मतदारसंघासाठी येतोय तर मग तुम्हाला काय हवंय? पक्षाचं माणूस महत्वाचा आहे का पक्ष महत्वाचा आहे? काम करत असताना पक्ष येणार आहे का खाली तुमचे मतं मागायला किंवा तुमची कामं करायला? का जो उमेदवार तुम्ही निवडून देणार आहे तो माणूस तुमची कामं करायला येणार आहे? साधा विषय आहे. ज्या माणसाने अनेक वेळा त्यांच्यावर आरोप झालेले आहेत, त्यांनी पक्ष बदलले, गद्दारी केली, गद्दारी नाही केली. ओपन सगळ्यांना सांगून विरोधात गेलो, जे असेल पक्षाच्या वरिष्ठांना सांगून विरोधात गेलो आणि हे केलं फक्त तुमच्या जनतेसाठी. याच्यामध्ये साहेबांचा स्वार्थ काही नाही, 1 रुपयाचा स्वार्थ याच्यात साहेबांचा नाही. जर साहेब प्रामाणिकपणे शिवसेनेत असते तर आज साहेब गेल्या 10 वर्षांपासून कॅबिनेट मंत्री असते की नाही? मग याच्यात साहेबांचं नुकसान आहे का जनतेचं नुकसान होतं? पण साहेबांनी मतदारसंघाचा विचार करून खरं तर आपला सिन्नर तालुका दुष्काळी आहे आणि म्हणून आपल्या दुष्काळी तालुक्यासाठी आपल्याला कामं करावी लागणार आहेत. अनेक रस्ते आहेत, अनेक पाण्याचे प्रकल्प आहे, बंधारे आहे, पूरसारे आहे. या माध्यमातून प्रत्येक वेळेस फक्त या जनतेचा विचार करून साहेब सत्तेमध्ये गेले आणि त्याचा पुरेपूर फायदा हा साहेबांनी या जनतेला करून दिलाय. मात्र जे समोरचे उमेदवार साहेबांवरती गद्दारीचे आरोप लावताय त्यांनी किती पक्ष बदलले हो? त्यांचं राजकीय कारकीर्द किती राहिलेले? असं सगळे पक्ष बदलून झालेले आणि त्यांनी पक्ष त्यांच्या स्वार्थासाठी बदलले, त्यांनी जनतेसाठी पक्ष नाही बदललेले. एकदाही पक्ष त्यांनी जनतेच्या कामांसाठी बदललेला नाही. आताही पक्ष बदलून जे त्या पक्षामध्ये गेले हे फक्त तिकिटासाठी गेले, शिवसेनेमध्ये गेले तर फक्त अध्यक्षपद भूषवण्यासाठी गेले. लोकांशी यांना काही घेणं देणं नाही. यांच्या माध्यमातून आजपर्यंतही कामं झालं नाही आणि भविष्यात यांच्याकडनं होऊ शकणार नाही, कारण की एवढी कॅपॅसिटी त्यांची नाहीये. आणि म्हणून यांना आपल्यावर आरोप करायचा मुळात कोणता अधिकारच नाही. ज्याचं स्वतःच एवढं फाटलेलं आहे तो दुसऱ्याचं कशाला बघतोय? साधा विषय आहे. तुम्हाला बोलायचा आम्हाला काही अधिकार नाहीये, तुम्ही आमच्यावरती टीका करू नका. कामाची बरोबरी करा, कामावर बोला, विकासावर बोला. तुम्ही काय करणार आहे, आम्ही काय करणार आहे दाखवून देतो. तुम्ही काय केलंय, आम्ही काय केलंय दाखवून देतो. आज माझ्या टाकीच्या एका कार्यकर्त्याला रात्रीचं म्हणतात आदिवासी समाजाचा माझा बांधव आहे, त्याला म्हणतात तुला गाडीच्या चाकाखाली घालेल. अरे ही काय दादागिरी तुमची? का तो फक्त एक आदिवासी समाजाचा आहे म्हणून तुम्ही त्याला चाकाखाली घालणार आहे?
हे काही नसताना आज आपल्या बांधवांवरती दादागिरी करताय, तर उद्या हे काय करणार आहे सत्ता आल्यावरती? म्हणून यांनी आपल्याला हुशारी शिकवणे, कामाच्या बद्दल बोलायचं असेल तर बोला, जातीवाद करू नका, आणि घाणेरडी जी परंपरा तालुक्याला लावायचा तुम्ही प्रयत्न करत असाल तो प्रयत्न आम्ही 100% यशस्वी होऊ देणार नाही, ही ग्वाही मी आज या सगळ्यांना देऊ इच्छिते. कोणती जाती हो, मला सांगा काय असतं जात काय असतं? मी त्या दिवशी आम्ही सोबत होतो पास्त्याला, मी आणि जयंत बाबू होतो. मी पास्त्याला त्यांना सगळ्यांना तेच विचारलं, आपण प्रत्येक जण रक्तदान करतो, रक्तदान केल्यावरती पिशवीवरती फक्त रक्त जातं, त्याच्यावर जात लिहिलेली असते का? आपलं एखादा पेशंट ज्यावेळेस दवाखान्यात जातो, ऍडमिट होतो, आणि दुर्दैवाने त्याला रक्ताची ज्यावेळेस गरज पडते, तर आपण त्याला म्हणतो का नाही मला मराठ्याचं रक्त दे, नाही मला वंजाराचं रक्त दे, नाही मला माळीचं रक्त दे, असं कधी होतं का? मग कोणती कुठून आली जात? मला सांगा, सणवार साजरे करत असताना, मैत्री करत असताना, सुखादुःखात जात असताना आपण कधी जात बघतो का? मग निवडणूक आल्यावरती सगळ्या जाती का बरं बाहेर निघतात? मग विकासावर का बोललं जात नाही? मुळात अशा पद्धतीचे घाणेरडं राजकारण हे समोरचे लोक करत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बात आहे, आणि याचा मी जाहीर निषेध देखील करते. अनेक बोलण्यासारखे मुद्दे आहेत. मला माहिती आहे शहरात फिरत असताना माझ्या माय भगिनींची मागणी होती, काही ठिकाणी रस्त्यांच्या समस्या आहेत, काही माझ्या माय भगिनींची मागणी होती की आमच्या लहान मुलांसाठी, आमच्या घरातल्या सासू सासरा आई वडिलांसाठी ओपन स्पेस डेव्हलप व्हायला हवे. मला या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, आणि मी आपल्या सगळ्यांना एवढी देखील ग्वाही, म्हणजे साहेबांच्याच वतीने ग्वाही देते की येत्या काळामध्ये आपल्या सिन्नर शहरातला एकही रस्ता कच्चा राहणार नाही आणि एकही ओपन स्पेस रिकामा राहणार नाही, ग्वाही आज मी साहेबांच्या वतीने आपल्याला देते. शहरात मुळात आता जास्त कामं राहिली नाहीये. समोरचे लोक आपल्याला विचारतात काय कामं केली आहेत? अहो काय काय दाखवायची, किती दाखवायची? अनेक इथे ज्येष्ठ मंडळी बसलेली आहे. काय होतं आपली बस स्टँडची परिस्थिती काय होती सिन्नरची? जुना विषय, मला माहिती आहे, खूप जुना विषय. आजही जो बस स्टँड आपण केलेला आहे, बारामतीमध्ये दादांचं बस स्टँडचं उद्घाटन आता झालेलं आहे. आपलं बस स्टँड 10-15 वर्षापूर्वीचं बस स्टँड आहे. आमदार असून ह्या माणसाने सिन्नरच्या जनतेसाठी त्या काळात एअरपोर्ट सारखं बस स्टँड बांधलंय. प्रत्येकाचे नातेवाईक सिन्नरला येतात की नाही? म्हणता ना बस स्टँड किती भारी आहे, म्हणता की नाही? शेवटी आपली कॉलर टाईट होते की नाही? अभिमान आहे आपल्याला या गोष्टीचा. आज आपली प्रशासकीय इमारत आहे, पोलीस स्टेशनची इमारत जाऊन बघून या काय सुंदर झालेली आहे. एखाद्याला बळबळ वाटेल पोलीस स्टेशनला जाऊन बसावं, इतकी सुंदर इमारत साहेबांनी आज बांधलेली आहे. तुमची प्रशासकीय इमारत, तहसील, पंचायत समिती, सगळ्या इमारती साहेबांनी केलेल्या आहेत. अजून काय करायला हवं साहेबांनी? रस्ते गेले. आज आपल्या वावी पासून खासदार पुलापर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचं काम आहे. दिवाळी होती त्याच्यामुळे आपण थांबवलं होतं की लोकांना गैरसोय व्हायला नको, कारण की सगळं खोदून ठेवलं तर दिवाळीचा व्यापाऱ्यांनाही फटका बसतो आणि लोकांनाही त्याचा त्रास होतो, आणि म्हणून ते काम आपण थोडं मागे ठेवलं. काही दिवसात ते काम सुरू होईल. उपनगरांची काही कामं सुरू झाली आहेत, काही कामं सुरू होणार आहेत, आणि म्हणून विकासाबाबतीत तुम्ही आमच्याशी नाही बोलला तेच बरं राहील. अनेक कामं केली आहे, अनेक कामं करायची आहेत. मात्र माझा फक्त आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे की खरं तर ही निवडणूक यावेळेस आमदारकीसाठी नाहीये, ही निवडणूक फक्त आणि फक्त मंत्रिपदासाठी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आदरणीय स्वर्गीय दिघोळे साहेब यांच्या नंतर आपल्या तालुक्याला तो मान मिळाला नाहीये. आता 25-30 वर्षानंतर साहेबांना तो मान मिळायचा संकेत आहे. दादांनी काल परवा सिन्नरला आले त्यावेळेस दादांचा वादा दिलेला आहे की साहेबांना मंत्री केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपल्याला एवढं मोठं सुवर्ण क्षण, एवढी मोठी सुवर्ण संधी आपल्या तालुक्याला जर मिळत असेल तर माझ्या माय भगिनींना, माझ्या मित्रांना माझी एवढीच विनंती आहे, कृपा करून ही संधी घालवू नका. अतिशय महत्वाचे हे क्षण आपल्यासाठी राहणार आहे. कारण की मी उपनगरात फिरत असताना अनेक पूर्व भागातली लोक इथे आहेत, अनेक ग्रामीण भागातली लोक इथे आहेत. आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या सिन्नर तालुक्याच्या दुष्काळाचा कलंक आयुष्यभरासाठी मिटणार आहे, आणि हा प्रकल्प प्रशासकीय मान्यता झाली आहे. अहो अजितदादा स्वतः बोललेले, तो माणूस आपल्या या प्रकल्पासाठी किती झटलाय याचे साक्षीदार आम्ही सगळे आहोत. आणि हे समोरचे म्हणतात माजी खासदारांनी प्रकल्प आणलाय. अहो राज्यात आणि माजी खासदाराचा काय संबंध आहे? मुळात ते माजी खासदार आहे, ते राज्यातले कामं कशाला करणार
जाणार आहे आणि अजित पवार तिकडच्या तत्कालीन आमदारांना सोडून दुसऱ्याला विश्वासात घेऊन का काम करणार आहे? तो साधा विषय बोलताना जरा थोडा विचार करून प्रॅक्टिकली बोलले तर फार बरं होईल असं मला वाटतं. बालिश भाषण करण्यामध्ये काही मजा नाही. एका ठिकाणी काका ते काय म्हणले माहिती का? पूर चालीला म्हणे निसर्गाची कृपा होती आणि निसर्गाच्या कृपेमुळे पाणी आलं. जर पाऊस झाला नसता तर पूर चाल्या सुरू झाल्या नसता. हो, पाऊस झाला नसता तर पूर चाल्या सुरूच झाल्या नसत्या. त्याचं नावच पूर चाली आहे, फ्लड कॅनल. ज्यावेळेस पाऊस येईल त्यावेळेस पूर चाल्या सुरू होणार आहे. म्हणजे मला हसू यायला लागलं. जो माणूस आज विधानसभेमध्ये एवढ्या जनतेची लोकप्रतिनिधित्व करायचं निघालेला आहे त्याला साधं एवढं नॉलेज नाहीये की पूरचारी म्हणजे ओव्हरफ्लोचंच पाणी पूर्व भागात जाणार आहे, ओव्हरफ्लोचंच पाणी बाहेर जाणार आहे. आणि ह्या बारमाही करण्यासाठी हा नदीजोड प्रकल्प आहे. या नदीजोड प्रकल्पानंतर त्या बारमाही होणार आहे. अहो साधा हिशोब आहे, मला कळत नाही. एवढा मोकळ्या भाषणामध्ये बोलू शकता म्हणजे फार मोठं दुर्दैव आपलं आहे. असो, त्यांच्याकडे. मात्र आज खरंच मी आपल्या सगळ्यांना जास्त वेळ घेणार नाही, मला माहिती अनेक वक्ते आहेत, पण माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. ही आपल्यासाठी फार मोठी संधी आहे. आपण सगळ्यांनी कृपा करून साहेबांच्या पाठीमागे त्यांचे हात बळकट करण्यासाठी सगळ्यांनी प्रामाणिकपणे त्यांना मतदान करावं. आपल्या सिन्नरचं येत्या 5 वर्षामध्ये कायापालट होणार आहे याची खात्री, याची ग्वाही या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही माझ्याकडनं लिहून घ्या. याची खात्री मला आहे. मला माहिती तुमच्या सगळ्या मनांमध्ये पण ही खात्री आहे. माझ्या माय भगिनींना सुद्धा उपनगरांमध्ये चेन स्नॅचिंग असेल, अजून इतर प्रॉब्लेम आहे अनेक ठिकाणी. मला माहिती आहे की आपल्याकडे चोरीचं प्रमाण उपनगरांमध्ये जरा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्यासाठी खरं तर साहेबांनी ऑलरेडी सीसीटीव्हीची एक यंत्रणा राबवलेली आहे, ज्याचं सेंट्रलाइज सिस्टीम ही पोलीस स्टेशनला राहणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण शहरामध्ये सीसीटीव्ही लावून 24/7 सर्व्हेलन्स ठेवून पोलिसांना सुद्धा त्याच्यामध्ये मदत होणार आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपल्या भविष्य काळामध्ये या अडचणी सुद्धा दूर होणार आहे. मी बांधवांनो जास्त वेळ घेणार नाही. मी आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा फक्त एवढीच विनंती करेन की येत्या 20 तारखेला घड्याळ निशाणी समोरील 3 नंबरचं बटन दाबून आपण कोकाटे साहेबांना भरघोस मतांनी विजय करायचा आहे. कारण की हा तुमचा आमचा विजय आहे. साहेब मंत्री झाले तर तुम्ही मंत्री होणार आहे. अनेक कार्यकर्ते आज साहेब आमदार आहे म्हणून ऑफिसवरती अधिकाऱ्यांकडे जाऊन म्हणता की माझा आमदार आहे, मी आमदार आहे, माझं काम करून दे. करता की नाही? खूप लोक जातात कार्यकर्ते आणि म्हणतात की माझा आमदार आहे, मी आमदार आहे, स्वतः आमदार आहे, माझं काम व्हायला हवं. आणि म्हणून तुम्हाला कधीही काही कमी पडू देणार नाही याची ग्वाही मी देते. मी माझ्या माय भगिनींना सुद्धा सांगू इच्छिते, माझ्या लाडक्या बहिणींनो आज 1500 रुपये तुम्हाला मिळताय की नाही? 1500 रुपये आज तुम्हाला मिळत आहे. आपली सरकार आल्यावरती 2100 रुपये होणार आहे. का नको हे पैसे? आणि ही सरकार जी आज म्हणते आम्ही 3000 रुपये देऊ, ही या योजनेच्या विरोधात कोर्टात का गेली हो मग? की योजना व्हायला नको. त्याच्यामुळे त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आपलं सरकार आहे, आपला दादाचा वादा आहे. दादा जसे स्पष्ट आहे, जसे सडेतोड आहे, तसा आपला नेता सुद्धा स्पष्ट आहे आणि सडेतोड आहे. कामाच्या बाबतीत ते तुमच्या कार्यक्रमांना कधी येणार नाही, ते तुमच्या कोणत्याही कार्यक्रमांना येणार नाही. त्याच्यासाठी मी आहे. तुम्ही मला हाक मारा, मी तुमच्यासाठी हजर आहे. तुम्ही त्यांना कामं करू द्या. तुम्ही त्यांना या कार्यक्रमांच्या भानगडीमध्ये अडकवू नका, ही प्रामाणिक विनंती मी तुम्हाला करते. स्पेशल मी सगळ्यांना म्हणते, आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये खाते वाटप आहे. सुखदुःखाचं खातं माझ्याकडे, मी त्याची मंत्री आहे. आणि विकासाचं खातं साहेबांकडे, साहेब त्याचे मंत्री आहे. महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, तालुक्याचे विकास पुरुष आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या मतदार माता बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, साहेबांनी गेल्या काही वर्षात त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक विकास कामं केली. साहेबांनी केलेल्या कामांचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात. माझ्यापेक्षा तुम्ही सर्व जास्त साक्षीदार आहात. दुष्काळी कोरडवाहू म्हणून ओळखला जाणारा आपला तालुका, साहेबांनी पूरचारीच्या माध्यमातून तालुक्यातील कित्येक गावांमध्ये आज पाणी आणले. त्याचबरोबर साहेबांनी तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी तालुक्यामध्ये 13,495 कोटी रुपयांचं नदीजोड प्रकल्प आणलाय. त्यामुळे तालुक्यातील बहुसंख्यक असलेला शेतकरी वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आनंदी आहे.
मित्रांनो, आपण सर्व जाणतो मागच्या काही वर्षात राज्याचे सरकार स्थिर स्थावर नव्हते, परंतु अशा परिस्थितीत देखील साहेबांनी तालुक्याचा काम सातत्याने चालूच होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामासाठी निधी मंजूर करून आणणं हे काही सोपं काम नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार स्वतः म्हणतात की बारामतीपेक्षा देखील जास्त निधी त्यांनी सिन्नर तालुक्याला दिलाय. बांधवांनो, माझ्यानंतर अजून खूप वक्ते बोलणार आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु साहेब, काही कार्यकर्त्यांची तुमच्याकडे तक्रार असते की तुम्ही आमचे वैयक्तिक कार्यक्रम वगैरे अटेंड करत नाही, परंतु मला साहेबांतील हीच गोष्ट सर्वात जास्त आवडते. कारण आमदाराचं खरं काम हे त्या विधान भवनामध्ये तालुक्याचे प्रश्न मांडणे. आणि साहेब, तुम्ही जरी आमच्या वैयक्तिक कार्यक्रमात जर तुमची अनुपस्थिती असली तर ती अनुपस्थिती आमच्या सीमंतिनी दिदीने आम्हाला कधीही भासू दिली नाही. आमच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सीमंतिनी ताई सातत्याने उभ्या राहिल्या. बांधवांनो, जास्त काही सांगणार नाही. इथं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींना माझं एकच सांगणं आहे, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींनो, फक्त एकच लक्षात ठेवा, तुम्हाला सत्तेत तुमच्या भावांना बसवायचंय, त्याचा विरोध केलेल्या इतरांना नाही. काय झालं, काल परवाच्या बैठकीत असाच गागाट झाला, त्यामुळे मला बोलताच आलं नाही. ऐक, मला काही मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचंय. खरं तर बोलण्याजोगे अनेक मुद्दे, परंतु समोरच्या उमेदवारांनी 2 दिवसापूर्वी झालेल्या सिन्नर शहरातल्या सभेमध्ये काही मुद्दे मांडले, काही आरोप केले देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या समोर. आणि त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे जे होते त्यातले बऱ्यापैकी मुद्दे आपल्या लेखीने कव्हर केले. खरं तर तिने मला फोन केला, तिने सांगितलं काका मला बोलायचंय. अरे म्हणलं बाळ, सिन्नर शहराचं घर गल्ली तू पिंजून काढली, इथं तू नाही बोलणार तर दुसरं कोण बोलणार? त्यामुळे तुला बोलायचा अधिकार आहे. आणि तुम्हाला सांगतो माणिकराव, आपल्या या लेखीने केवळ सिन्नर शहर नाही तर अख्खा टाकेत गट सुद्धा कव्हर केलाय. म्हणजे एकट्या सीमंतिनी 1,00,000 मतांची जबाबदारी तुमच्यासाठी पार पाडलेली आहे. फार मोठी किमया आपल्या कन्याने केलेली आहे. आणि तिचा उत्साह, तिचं कामकाजाचं मी मनापासून कौतुक करतो. ज्या मुद्द्यांवर त्यांनी हात घातला त्यापैकी एक मुद्दा जो सीमंतिनी मांडला की परमेश्वराची कृपा झाली, खूप पाऊस झाला आणि म्हणून पूर्वेकडे पाणी पोचलं. बांधवांनो, मला एक सांगा, आपला पश्चिम पट्टा आहे, म्हणजे जामगाव पास्तर सरदवाडी असेल का घाटाखालचं पांडुर्ली बेलू ऑगस्टीन, ह्या पट्ट्यावर परमेश्वराची कृपा मागच्या अनेक वर्षांपासून सातत्याने आहे. या वर्षी झाली का ती? या वर्षी पूर्व भागात का पाणी पोचलं? 300 कोटी रुपयाची फूडचारी योजना राबवली म्हणून पूर्व भागात पाणी पोचलं. अरे याच्यासाठी विजन लागतं. केवळ परमेश्वराची कृपा लागतेच, यात काही शंकाच नाही. परंतु त्याबरोबर खाली ग्रासरूट लेवलला योजना पण लागते ना रे. नुसतं कृपेने काय होत नाही. माणिकरावनी काय केलं, माणिकरावनी काय विकास केला? खरं तर अनेक गोष्टींचा उहापोह केल्यानंतर काही मुद्दे त्यांनी जे मांडले, गुळवणच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, गुळवणच्या एका शेतकऱ्यांनी ओरडू सांगितलं, आमच्या जमिनी यांनी लुबाडल्या, तू काय न्याय देणारा माणूस आहे बाबा? तू तर शेतकऱ्यांवर अन्याय करणारा माणूस. आणि त्याच सभेत म्हणतो तुम्ही जाती करता नाही तर माती करता उभा आहे. अरे जातीतले लोक तू मातीत घातले, त्यांच्या जमिनी लुबाडल्या, तुला अधिकार आहे का या सगळ्या गोष्टी बोलण्याचा? बरं, जमिनी याच्या त्याच्या नावावर जरी तू घेतल्या तर या तालुक्यातल्या लोकांना कळत नाही का रे? इतकी या तालुक्यातली जनता दूध खुळी आहे का? तू काही बोलशील आणि तालुक्यातली जनता तुझ्यावर विश्वास ठेवील. हे सरकार महाराजांचा पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार करते. स्वतः अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांनी पुतळ्याचे झालेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितलेली आहे. पण तू नांदूर शिंगोटे या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा पुतळा ज्या ठिकाणी उभा केला त्या ठिकाणी तू केलेला भ्रष्टाचार तुझ्याच कार्यकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वी उघडा करून दाखवला ना. त्याच्या व्हिडिओ
त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही मार्केटमध्ये आहे. ज्या माणसाने, ज्या युवकांनी, तो माझा नातेवाईक लागतो, ज्या युवकांनी तुझ्या तिकीट मिळण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले, त्यांनीच काही महिन्यांपूर्वी तुझा भ्रष्टाचार अख्खा मीडिया समोर आणला. तुझा भ्रष्टाचार तुला दिसत नाही, तू कशाला राज्याच्या गोष्टी करतो. आणि म्हणून ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भात टांगा शर्यती. आता टांगा शर्यत नावाचा प्रकार भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेते प्रकाशजी जावडेकर यांनी या टांगा शर्यतींना काही वर्षांपूर्वीच मान्यता दिलेली आहे. हा म्हणतो मी आता मान्यता करून देतो. काय करायला, म्हणजे काय झालेलं या देशामध्ये जरा अभ्यास तर कर मित्रा. ज्या गोष्टींना मान्यता मिळालेली आहे तू नव्याने काय त्याच्यामध्ये करणार आहे. जातीच्या नावाखाली मत मागतो, पंथाच्या नावाखाली सुद्धा मागतो. महानुभव पंथ या जगातल्या जे पंथ असतील त्या सगळ्या पंथांपैकी सर्वश्रेष्ठ पंथ कोणता असेल तर तो महानुभव पंथ आहे. या पंथाच्या दीक्षा घेतलेल्या, उपदेश घेतलेल्या या पंथाचे जे अनुयायी असतील त्या सगळ्यांच्या चरणांपाशी शिरसाष्टांग दंडवत मी अर्पण करतो. पण बांधवांनो, केवळ जात, केवळ पंथ या आधारावर कधी मत मागितले जातात का? आणि जो ओरिजिनल महानुभवपंथी, जो खरा महानुभवपंथी, जो खरोखर श्रीकृष्णाची सेवा करतो, तो कधी गोरगरिबांच्या जमीन लुबाडू शकतो का? कशाला पंथाच्या नावाने तू मत मागतो? हा पंथ सर्वश्रेष्ठ पंथ आहे. या पंथाचे लोक तुझ्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही. हा पंथ केवळ आणि केवळ विकास जाणतो. या पंथाच्या लोकांना मागच्या 2.5 वर्षांमध्ये नाशिक शहरामध्ये तुम्हाला सांगतो माणिकराव, 1 लाख महानुभव पंथीय लोकांची सभा झाली. 1 लाख. आणि या सभेमध्ये देवेंद्रजी फडणवीस आले. महानुभव पंथीयांच्या लोकांनी व्यासपीठावरून सांगितलं की आजपर्यंत आमच्यासाठी महायुती सरकारने जे केलंय ते इथून मागे कोणीच केलं नाही. इतकं भरीव काम या युती सरकारने केलंय. 2,500 कोटी रुपयाची कामं महानुभव पंथाच्या अनेक तीर्थस्थळांच्या विकासासाठी ह्या सरकारने खर्च केलेले. तू तुझ्या पंथासाठी काय केलं ते बोल ना. किती रुपयाचं काम केलं, किती विकासाची कामं तू तुझ्या पंथाच्या मंदिरांसाठी, तीर्थस्थळांसाठी आणले. या विषयावर काही बोलायचं नाही. आणि म्हणे माणिकरावांनी विकास केला नाही. कालची तुझी शरद पवारांची सभा ज्या रस्त्यावर झाली त्या रस्त्याचं काँक्रिटीकरण माणिकरावांनी केलंय. तुझ्या खालचा विकास तुला दिसत नाही. तू डोळे असून आंधळा आहे. त्याला काय करेल माणिकराव? किती या शहरासाठी, या शहराची व्याप्ती किती वाढली बांधवांनो. एकेकाळचे शहर जे जुने सिन्नर शहरवासी आहे, हे शहर 4 वेशीच्या आतलं शहर होतं. शहराची फार मोजकी लोकसंख्या होती. शहराच्या दोन्ही बाजूला 2 MIDC आलेले आहेत. माळेगाव, मुसळगाव. हजारो बाहेरचे लोक या ठिकाणी आलेले. UP, बिहार, झारखंड, छत्तीसगडचे सगळे आलेच असतील. पण जळगावचे आले, धुळ्याचे आले, नांदेडचे आले, कुठून लोक आले. शहर ह्या रस्त्याला अगदी सरदवाडी गावापर्यंत पोहोचले. नॅशनल हायवे पुढे गेले तर माळेगाव पर्यंत शहर पोहोचले. बारगाव पिंपरी रस्त्याने गेले तर बारगाव पिंपरीच्या खिंडीपर्यंत शहर पोहोचले. नायगाव वेशीच्या बाहेर गेले तर नायगाव वेशीतून नूतन घाटापर्यंत शहर पोहोचले. शहराची लोकसंख्या 1,00,000-1.5 लाखाच्या पुढे निघून गेलेली. या शहराच्या जनतेला 100 कोटी रुपयाची पाण्याची योजना माणिकरावने आणली नसती तर आज पाणी तरी पुरलं असतं का? तू म्हणतो माणिकरावने विकास काय केला? याला त्या पाण्याच्या योजनेचे नळ बिळ सगळे दाखवा तुमच्या घरासमोरचे. कुठंतरी एखाद्या घरी जातो, एखाद्या मावशीला बिचारीला विचारतो किती दिवस पाणी आलं. शेवटी शेकडो कोटीची योजना राबवल्यानंतर कुठंतरी काहीतरी बिघाड होतो ना. मेंटेनन्सचं काम निघतच ना. एवढी मोठी योजना आहे, काहीतरी मागं पुढे होणार आहे. पण एखादा व्हिडिओ काढायचा आणि काहीतरी व्हायरल करायचा. माझ्या बाबतीत असं झालं नाही. त्याची काल परवाचा अजितदादा पवार आले होते. एक छोटासा व्हिडिओ, अजितदादांकडे वेळच नव्हता.
त्यामुळे माणिकराव उठले आणि त्यांनी भाषण सुरू केलं. किती फोन मला त्यांची, बाबा 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 काय सांगायचं तुम्हाला, तुमचा अपमान झाला, असं कसं काय करता, तुम्ही कसं काय सहन करता. ज्या पक्षाशी माझी बांधिलकी आहे त्या पक्षाबरोबर मी राहणार. आणि अजितदादांना घाई होती, सिन्नरची सभा उरकून कोपरगावला जायचं होतं. त्यांनी माणिकरावांना सांगितलं तुम्ही उठा, माईक ताब्यात घ्या. काय चुकलं त्यांचं? बरं, मुळात अजितदादा अतिशय घाईत असलेला माणूस, त्यांच्याकडे वेळच नाही कोणत्याही ठिकाणी. म्हणजे मी तर नशीब समजतो माणिकराव तुम्हाला सुद्धा त्यांनी बोलायला दिलं, नाहीतर अजितदादा येणार, माईक ताब्यात घेणार, बोलणार आणि सुटून जाणार. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे बांधवांनो, की ह्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या व्हिडिओज वगैरे निघतात, मावशी किती दिवस पाणी आलं, अमकं झालं तमकं झालं, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत काही झालं तरी तुम्ही विश्वास ठेवू नका. बांधवांनो, अनेक ठिकाणी अनेकांनी सांगितलंय की माणिकरावांना मंत्रिपद मिळालं पाहिजे. आणि कालच्या अजितदादांच्या सभेत अजितदादांनी सुद्धा सांगितलं नाही मोठं पद दिलं तर नावाचा अजितदादाने. मग आता दादांवर विश्वास ठेवून आपण या नेत्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. पण आता माणिकरावांना मंत्रिपद मिळणार ही भविष्यवाणी. तुझ्या घरातलं मंत्रिपद येऊन गेलं ना, 2.5 वर्ष तू या तालुक्यासाठी काय झेंडे काढले ते सांग ना बाबा. अरे तू सांगतो माणिकरावांनी काम केलं नाही, तू काय कामं केली? मला माहित आहे जिल्हा परिषद कार्यक्षेत्र हे ग्रामीण भाग आहे, पण मंत्रिपदाच्या अनुषंगाने शहरात 1-2 काम तरी करू शकतो का नाही तू? ते निवडून सांगा या शहरासाठी काय केलंय. शेकडो कोटी रुपये आणणाऱ्या माणिकरावांना विचारतो तुम्ही काय केलंय? तुझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये तू काय केलंय? तुझा हिशोब ठेव ना. येऊन जाऊन जातीपातीचा विषय मांडायचा, येऊन जाऊन कुटुंबाचा विषय मांडायचा. मला काय एका गोष्टीचा खुलासा करायचा आहे. खर तर कुटुंब हा विषय निवडणुकीच्या प्रचाराचा कधीच नसतो. आंतरजातीय विवाह माझ्याही कुटुंबात झालाय, माणिकरावांच्या कुटुंबात झालाय आणि मित्रा तुझ्याही कुटुंबात झालाय. तू म्हणजे तुमच्या माहिती करता सांगतो, उगाच दुसऱ्यांवर बोट तू दाबू नको. आणि दुसरी गोष्ट, तू तुझ्या हातात वाजवायला घेतली ना जी गंजेत तुतारी, त्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या लेकीचं आडनाव सुळे आहे हे तू विसरू नको. आणि त्यामुळे कौटुंबिक गोष्टींवर वादविवाद चर्चा करणं हा निवडणुकीचा भाग नाही. तुला बोलायचं असेल विकासावर बोल, या आलतू फालतू गोष्टींवर काहीतरी आपलं बोलायचं. याच्यासाठी काय केलं तर एका पूर्व भागातल्या सिन्नर तालुक्याच्या एका पूर्व भागामध्ये जाऊन सांगितलं माणिकराव त्याच्या भावाचा नाही झाला तुमचा काय होईल. या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा त्याच्या भावाचा नाही झाला, तो अख्ख्या देशाचा झालेला आहे. आणि माणिकराव कोकाटे भावाचा झाला का नाही झाला आम्हाला माहित नाही, पण अख्ख्या सिन्नर तालुक्याचा झालेला हे आपण सांगतो. तुला एक सांगतो मित्रा, कोणाचाही नाद कर, माणिकरावचा नाद करायचा नाही. आणि 4च दिवस राहिले, लय खुमखुमी असेल ना तुझ्यात तर हो मग जाऊ द्यायचं काय असेल ते. मुळात खर तर या ठिकाणी इतकी प्रचंड गर्दी, म्हणजे खाली जागा मावत नाही म्हणून आकाशातून सुद्धा लोक बघतायत. माझ्यासारख्या तरुणाला संधी द्या. राहुल गांधी 15-20 वर्षापासून हेच सांगतोय, पण देशाची जनता मोदीलाच निवडून देते आणि सिन्नर तालुक्याची जनता सुद्धा माणिकरावलाच निवडून देणार आहे. तुझ्यासारख्या तरुणाचं इथं काहीच काम नाही. तू तुझा उद्योग सांभाळ,
तुझा व्यवसाय सांभाळ, तुझा धंदा सांभाळ, तुझ्या उद्योग व्यवसायात धंद्यात तुम्ही सगळे एक नंबर आहे, त्यात काहीच शंका नाही. पण राजकारणात आणि जनतेच्या सेवेत माणिकराव एक नंबर आहे, तो तुला कधीच जमू देणार नाही. आता साधारणपणे वर्ष जास्त वेळ झालाय, मला माहिती आहे माणिकरावांना बोलायचे, मी जास्त वेळ घेणार नाही. मोजून अरे बोलू दे रे बाबा. कालच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये न भूतो न भविष्यती अशा काही घडामोडी घडल्या. देवेंद्र फडणवीस हे माझ्या पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे, अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे, पण तरी सुद्धा दोन वेगळ्या पक्षाचे नेते, दोन वेगळ्या विचारांचे नेते महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आले. त्याच धर्तीवर कोकट्यांनी वाजे एकत्र आले, तर तुझं बिघडलं काय? आणखीन एक मुद्दा. कालच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या राज्य पातळीच्या नेत्याला तो जाऊन भेटतो तिकीट मिळायच्या आधी, आणि तिकीट मिळायच्या आधी सांगतो मी त्यांचं काम आतून केलं. म्हणजे मला कळत नाही, ते छातीला कमळ लावून फिरते बा, खुल्या काम करतोय, आतून बितून काहीच नाही. हे म्हणजे राजकारणातलं. अरे मंत्री पदाचा दर्जा तुझ्या घरात होता, आणि तो काही 10-20 वर्षापूर्वी नाही, तो आताच होता. मग आतून काम केलं, इथून काम केलं, तिथून काम केलं, असं कधी असतं का हो? बरं, आणि वाडीचे कार्यकर्ते एवढे खुले का हो, का तू आतून काम केलं तू सांगशील आणि ते ऐकतील? त्यांनी पण ठरवलंय तुझं सुद्धा आतून कामच करायचं. बर त्यातले काही कार्यकर्ते असे कधी आतून बितून नाही, हे सोमनाथ सारखे ओपन आले पाहिजे. त्यामुळं तुझं आतून आहे बाहेरून आहे काही आहे, तुझा घाणच घालणार आहे सिन्नर तालुक्याच्या. बांधवांनो, वेळ खूप झाली, खर तर बोलायचं खूप काही, खूप योजना सांगायला होत्या. शेवटचं फक्त लाडक्या बहिणींसाठी, कारण लाडक्या बहिणींनो तुमच्याशिवाय तर आमचं पानच हालत नाही, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून शासनाने योजना तुमच्याकरता लागू केली. तुम्हाला सांगतो माणिकराव, या तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये गेलो, गोरगरीब महिलांना भेटलो. अनेक गरीब महिलांनी मला सांगितलं, भाऊ या सरकारने आम्हाला पैसे चालू केले, 7,500 रुपये आतापर्यंत मिळाले, आमची दिवाळी झाली याच्यामध्ये. आणि त्यामुळं मला खात्री, लाडक्या बहिणींनो, लाडका दाजी एखाद्या वेळेस इकडे तिकडे भरकटल, पण लाडक्या बहिणी मात्र लाडक्या भावाच्या पाठीशी एकदम भक्कमपणे उभ्या राहतील. या लाडक्या बहिणींच्या आधारावर, लाडक्या बहिणींच्या मतांच्या जोरावर माणिकराव पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचतील. आणि म्हणून शेवटचे काही मिनिटं राहिले, माणिकरावांना सुद्धा वेळ मिळाला पाहिजे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो, भाषण करण्यासाठी मी पुन्हा येईन, तुम्ही मला कधी बोलवा. अजयचं आणि त्यांच्या मित्रांचं जे असतील, छोटू असेल, विठ्ठलराजे असेल, शहरातले जे असतील, मी सगळ्यांचे नावं काही माझ्याकडे नाहीये, या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, तुमचा आभार मानतो. माझे सहकारी सन्माननीय अजय गोत्रे आणि मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या विधानसभेच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर भारतीय जनता पक्ष
शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या सर्वांचे सन्माननीय पदाधिकारी, सिन्नर शहरातील या सरदवाडी भागातील अनेक नगरांमधून उपस्थित असलेले आमचे सर्व नागरिक बंधू, आमच्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला भगिनी आणि प्रचंड उत्साहामध्ये उत्स्फूर्तपणे स्वागत करणारे आमचे तरुण सहकारी मित्र, बांधवांनो आणि भगिनी, जवळपास 2 तासापासून आपण या ठिकाणी बसलात आणि एवढ्या उत्साहामध्ये या ठिकाणी स्वागत केलंय. माझ्या अनेक निवडणुका झाल्या, ही 6वी निवडणूक आहे माझी विधानसभेची, परंतु एवढा उत्साह मी माझ्या एकाही निवडणुकीमध्ये कधी अनुभवला नाही. सुरुवातीला 1999 साली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत आमच्या महिला भगिनी आणि ग्रामस्थ गावामध्ये ढोल ताशा घेऊन या ठिकाणी वाट बघत होते. तेव्हापासून तर आज तागायत जनतेने माझ्यावरती प्रचंड प्रेम केले, प्रचंड विश्वास टाकलेला आहे. त्या विश्वासाला आणि त्या प्रेमाला उतराई होण्यासाठी मी गेले 20 वर्ष या सरकारचे या नद्या माध्यमातून लढतोय, झगडतोय, भांडतोय. जे जे आणण्यासारखं आहे, जे कोणालाही प्राप्त होणार नाही, अशा सगळ्या योजना आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतोय. सरकार कोणाचंही असो, माझ्या 20 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोजून 5 ते 7 वर्ष मला या ठिकाणी सत्ता मिळाली असेल. बहुतांश काळ हा माझा विरोधी पक्षामध्ये गेला, पण पहिल्या दिवसापासून तर आज तागायत माझी हीच व्याख्या आहे की जी माणसं प्रेमाने, ताकदीने आणि अपेक्षेने या ठिकाणी माझी साथ देतात, अशा लोकांच्या अपेक्षा जर मी पूर्ण करू शकलो नाही तर त्या राजकारणाला, त्या आमदारकीला, त्या पदाला माझ्या दृष्टीने कवडीचंही महत्व नाही. मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं, ज्या ज्या संस्थांमध्ये काम केलं, त्या सर्व संस्थांमध्ये शेतकरी आणि सभासद हा शेवटचा ग्राहक मानून नियमाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी काम करण्याचा मी प्रयत्न केला आहे, प्रत्येकाला आधार दिलाय. शेवटी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये जनतेला न्याय देणं, जनतेचे प्रश्न सोडवणं ही त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. मी आमदार होण्याच्या अगोदर या सिन्नर शहरामध्ये एकाही आमदाराने 1 रुपयाचं सुद्धा काम या शहरामध्ये कधी केलं नाही. एकाही खासदाराने कधी काम केलं नाही. सुरुवातीला मी 1999 ला आमदार झालो, त्यावेळेस मी निर्णय घेतला की नगरपालिका क्षेत्रामधले नागरिक बंधू भगिनी, मतदार हे जर माझ्या विधानसभेला साथ देत असतील तर त्यांचे प्रश्न सोडवणं ही माझी प्राथमिकता असली पाहिजे. आणि त्या दिवसापासून आज तागायत सिन्नर नगरपालिकेच्या नागरिकांना सोयी सुविधा मिळण्यासाठी सातत्याने मी या ठिकाणी प्रयत्न केले. आपण जो रस्त्यावर बसला, हा रस्ता फक्त 3 मीटर 3.4 मीटरचा रस्ता होता. हा रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक लोकांचा मला वाईटपणा घ्यावा लागला. अनेक लोक माझ्या विरोधामध्ये गेले. अजूनही या रस्त्याला संध्याकाळी गाडी नीट चालत नाही.
एवढा मोठा रस्ता करूनही मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या या नगरामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात राहायला आल्यामुळे प्रचंड या ठिकाणी ट्रॅफिक या रस्त्यावर होते. कदाचित हा रस्ता जिल्हा परिषदेकडे नसता, नगरपालिकेकडे असता, तर मी हा रस्ता 30 मीटरचा मोठा रुंद केला असता, चौपदरीकरण करून या ठिकाणी मॉडेल रोड सुद्धा केला असता. पण अजूनही वेळ गेलेली नाही. माझं लक्ष आहे, काळजी करू नका. हा रस्ता चौपदरीकरण होईल, मॉडेल रोड होईल, स्ट्रीट लाईट येतील आणि सगळ्या सुविधा या माझ्या नगरवासियांना उपलब्ध करून देण्यासाठी मी आजही कटिबद्ध आहे. कोविडच्या माध्यमातून जेव्हा रोगराई या देशामध्ये या जगामध्ये या ठिकाणी आली त्यावेळी सगळी कुटुंब हादरली होती, सर्व जनता हादरली होती. जगायचं कसं हा मोठा प्रश्न होता. आई वडिलांच्या मौतीला मुलं जात नव्हती, मुलांच्या मौतीला आई वडील जात नव्हती. सरकारी यंत्रणेमध्ये अंत्यसंस्कार केले जायचे. अशा भयानक परिस्थितीमध्ये दवाखाना या ठिकाणी सिन्नरचा बांधून तयार होता. डॉक्टरची अपॉइंटमेंट नव्हती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी आणि माझे सहकारी या ठिकाणी उभे राहिलो. तालुक्यातल्या शेकडो लोकांना या ठिकाणी आधार दिला. औषध या ठिकाणी, कॉट, गाद्या, ऑक्सिजन जे म्हणून या ठिकाणी आणता येईल ते शासनाच्या मदतीशिवाय या ठिकाणी उभं केलंय. शासन देईल नंतर मग लोक जगतील याची मी वाट बघत बसलो नाही. मी दवाखाना उभा केला, डॉक्टर उभे केले, ऑक्सिजनच्या लाईन लावल्या, बेड या ठिकाणी अनेक लोकांकडनं CSR मधून घेतले, औषधं गव्हर्नमेंटकडनं काही घेतले, काही खाजगी या ठिकाणी उपलब्ध केले आणि या तालुक्यातला प्रत्येक घटक जगावण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला. हे माझं काम होतं. मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी होतो. मी लपून बसू शकत नाही. मी जनतेचा लोकप्रतिनिधी आहे. आमचे विरोधक म्हणतात भावासाठी काम केलं. मी काय भावासाठी आमदार झालो काय? अरे मूर्खा, माझं कुटुंब हे माझा तालुका आहे. माझ्या नातेवाईकांना मोठं करण्यासाठी मी आमदार झालेलो नाही. माझ्या कुटुंबातल्या लोकांनी स्वकष्टाने पुढे यावं. त्यांना कशाला आमच्या आधाराची गरज आहे? त्यांनी उभं राहावं, कष्ट करावे, मोठं व्हावं. तुझ्यासारखं नाहीये लबड्या करायचं काम. ठेकेदार हेच आणि वरून सांगतो का आम्ही ठेकेदारचा काही संबंध नाही. लबड्या करण्यामध्ये तुम्ही माहीर हो. मी माझ्या घरच्यांसाठी माझी आमदारकी नाहीये. तू म्हणतो केलं नाही, हो मी तेच म्हणतो की केलं नाही आणि करणार पण नाही. यासाठी मला आमदारकी नाही. हे आमदारकी ह्या लोकांसाठी आहे, या जनतेसाठी माझी आमदारकी आहे. यांना सुविधा निर्माण करायची आहे, यांचं जीवनमान बदलायचं आहे, यांच्या जीवनामध्ये प्रगती करायची आहे, यांच्यासाठी मला राजकारण करायचं आहे. आज सिन्नर शहरामध्ये जर 100 कोटीची योजना आली नसती पाण्याची तर आपल्या महिला भगिनीचे काय हाल झाल्याचे तुम्ही विचार करू शकत नाही. 2-4 दिवस इकडे सोडा, मनमाडला 3-3 महिने पाणी अजूनही मिळत नाही. अजूनही त्यांची योजना पूर्ण झाल्या नाही. पण सिन्नरला फेसाळलेलं पाणी नाशिक महानगरपालिकेत घाण झालेलं पाणी सिन्नरला येत होतं. मी बदलून टाकलं, डायरेक्ट डॅम मधलं पाणी उचललं. महाशयाने टीका केली की पूर्व भागातलं रोटेशन कमी झालं. यांना कळतच नाही काय रोटेशन कशाला कमी होतात. अहो, जे तिकडं मराठवाड्याला जाणाऱ्या पाण्यावर पिण्याच्या पाण्याचं आरक्षण टाकलं. पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी ते धरण आरक्षित केलं आणि खाली जाणारं पाणी सिन्नरच्या नागरिकांना पिण्यासाठी आणलं. हिशोबच कळत नाही, आकडेच माहिती नाही, जलसंधारण विभाग कळत नाही, कुठून काम आणायचं ते समजत नाही, विकास कशाला म्हणतात त्यालाही कळत नाही. अरे विधानसभा निवडणूक पैशाच्या जोरावर आणि जातीपातीच्या जोरावर तुम्ही निवडणूक लढणार असाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहात. एक राजा होतो, फोटो काढून दाखव. पान टपरीवाला सुद्धा मत देणार नाही. पान टपरीवाला डिपॉझिट कसं करून टाकेल तुझं डिपॉझिट. फक्त राजा होता फोटो बाजूला कर. अरे तुझं भांडवलच ते
फसवण्याचा उद्योग तुम्ही केला, ज्यांना राजकारणात अडचणीत आणण्याचा उद्योग केला, त्यांच्याच खांद्यावर तुमची मदार आहे. विचारतो कोण तुम्हाला? तुमचा इतिहास कसा आहे सगळ्या जगाला माहिती आहे, ते सांगण्याची गरज नाही. छुपा आणि आतून उलटा पालटा करण्याचे धंदे राजकारणात जास्त दिवस चालत नाही. राजकारणामध्ये पारदर्शीपणा लागतो, स्पष्टपणा लागतो. मी अद्यापर्यंत जेवढी कामं केली त्यामध्ये माझा हात स्वच्छ आहे, माझा पारदर्शीपणा आहे, माझे विचार स्वच्छ आहेत. मी जनता सोडून कोणाशी या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करत नाही आणि जनतेमध्ये जात पात धर्म या गोष्टीला मी अजिबात मानत नाही. मी अनेक वेळा सांगितलंय, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा 18 पगड जातीला बरोबर घेऊन जाण्याचा विचार माझ्या मनामध्ये कायम असतो. त्यामुळे जातीपातीचं राजकारण आता आलं हे आता सुरू झालंय. कुठून आलंय काय माहिती. हे पैलवान जेव्हा कुस्ती हरायला लागतात ना, तेव्हा वरच्याचे केस पकड, त्याचा करगुटा पकड, दुसरं भांडवल काय, ताकद नाही ना काही. त्यामुळे इकडून कुठून तरी पैसे कमवायचे. अहो तुम्ही गेले होते कोणाबरोबर? उद्धव ठाकरेने अध्यक्ष केलं आणि अमर शिंदे गटावर गेला. कशाला गेला? हे समोरचं आरक्षण काढायला. कसलं आरक्षण? पार्किंगचं आरक्षण. कोणासाठी पार्किंग? सिन्नर शहराच्या लोकांसाठी पार्किंग. मग सिन्नर शहरातल्या लोकांचं पार्किंगचं आरक्षण काढून तुम्हाला व्यवसाय उभा करायचा आहे, पैसे कमवायचे, तुम्ही लोकांना दिलं का? कशासाठी आरक्षण आहे? सामान्य लोकांची तुम्ही जागा विकत घेतल्या. जागा त्यांची नाही, जागा वामनेता त्याची. आरक्षण म्हणून वामनेत्याने विकायला काढलं, यांनी विकत घेतलं. शिंदे सेनेमध्ये गेले, दादा भुसेची दलाली केली आणि आपलं आरक्षण काढून घेतलं. नगरपालिकेत माणसं आणली, ठराव केले आणि हे आरक्षण काढलं. आम्ही कोणाचं आरक्षण काढलेलं नाही. आम्ही सिन्नर शहरातल्या नागरिकांना आजही सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही कसल्याच प्रकारचं राजकारण केलेलं नाही. होय, वाजेचं माझं राजकीय विचार, राजकीय समोरासमोर आमची या ठिकाणी राजकीय लढाई झालेल्या आहे. पण प्रत्येक गोष्टीला एक पथ आणि परंपरा असते. कुठे थांबायचं, कुठे चालायचं याचा सुद्धा विचार राजकारणामध्ये करावा लागतो. कालच्या निवडणुकीमध्ये सिन्नर तालुक्याला खासदारकी मिळते म्हटल्यानंतर सगळ्या तालुक्याने निर्णय घेतलेला आहे. माणिकोकडेचं काय होतं ते की जनता जनार्दन जेव्हा निर्णय घेते या माणसाच्या हातामध्ये काही राहत नाही. गाव करील ते राव काय करील. त्यामुळे निर्णय सिन्नरच्या जनतेने घेतलेला आहे. सिन्नरच्या लोकांना खासदार पाहिजे होता. सिन्नरच्या लोकांनी त्यांना पाहिजे तो खासदार निवडून दिलेला आहे. आणि तुम्ही कुठं होता? तुम्ही आतून मारू का झक मारायला करतो ना का? तुम्हाला ओपन करायला काय झालंय? तुम्हाला काय फाशी आली? आमच्या अगोदर तुम्ही ओपन झाला माझ्या स्टेजवर. आणि वाद्यांचे लोक विसरले का? कदापि शक्य नाही, तेही विसरणार नाही. आमचा मोठा भाऊ अजून वर बसेल. तुम्ही लहान जरी मांडीवर घेतलं ना, पण मोठा तुमची मांडी कापल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुमचे धंदे, तुमचा का विचार काय यांचा? माझा अजेंडा, माझा वचननामा, त्याच्यावर बोलतो. मी राघोजी बांगडे स्मारक राजकारण ते मंजूर झालं कधी? मी नदीवर प्रकल्प आणला ते कधीच मंजूर झालं भाऊ. तू पुढे नवीन बोल टाकायचं. बरं कसला विकास? अरे पण विकास बोल तर खरं. एखादं काम तर सांग, एखादा प्रोजेक्ट सांग ना. प्रोजेक्ट सांग एखादा, काहीतरी काम सांग मला, एखादं प्लॅनिंग करून तुम्ही या शहरासाठी आमचं करेल. मी सांगतो 350 कोटी रुपयाचा प्रस्ताव, सिन्नर शहराचा अंडरग्राऊंड गटारचा प्रस्ताव राज्य शासनाला पडलेला आहे. सर्व इंजिनियरला सर्वे करून लवकरात लवकर 350 कोटी रुपये हे 50 कोटी रुपये सरस्वती नदीला, 400 कोटी रुपये, 100 कोटी रुपये गोंदेश्वर मंदिरासाठी, 500 कोटी रुपये, 500 कोटी रुपये सिन्नर शहराच्या नागरिकांच्या रस्त्यांसाठी, 1000 कोटी रुपये
आणि 300 कोटी रुपये क्रीडा संकुलासाठी 1300 कोटी रुपयाचे प्रस्ताव राज्य सरकारकडे माझ्या हात पडू नये. निवडणूक झाल्या 1 वर्षाच्या आतमध्ये या सिन्नर शहराला 1000 कोटी रुपये मी देणार आहे. हे माझं वचननामा आहे, हे माझं विजन आहे, हे माझं काम आहे. गल्ली बोळाचे रस्ते काँक्रीकरण करून टाकेल, गल्ली बोळाचे अंडरग्राऊंड गटारी करून टाकेल, सर्व ओपन स्पेसेस तुमच्या ग्रीन करून टाकेल. सर्व करता येतं. काय अशक्य काय जीवनामध्ये? माझ्या आयुष्यात तर काहीच अशक्य नाही. स्काय द लिमिट. माझ्या जीवनामध्ये अशक्य हा शब्द दिलेला आहे डिक्शनरीमध्ये. त्यामुळे काही करू शकतो, माझ्या मनात आणखी करू शकतो. नदीवर प्रकल्प शनिवार रविवार संडे आणि सॅटर्डेच्या दिवशी मंत्रालयाचे सेक्रेटरी या ठिकाणी जागवले. 2 दिवस बसवलं. सन्माननीय राज्यपाल महोदयाची सही आणली. सन्माननीय MWRR केंद्र सरकारचं डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडनं मान्यता मिळवली. वित्त विभागाकडे मान्यता मिळली, नियोजन विभागाकडे मान्यता मिळवली. शेवटच्या कॅबिनेटवरती ते मंजूर केलं तेव्हा तुझून उठलो, तोपर्यंत उठलो नाही. कोणत्या वेळेस कुठं काय करायचं, शिकार टप्प्यात आले की गोळी घालतो मी, लक्षात ठेवा. जोपर्यंत शिकार टप्प्यात येत नाही तोपर्यंत आम्हाला कमजोर समजू नको बाबा. तू आता किती इकडे हेलपटायला लागला ना, तू जेव्हा टप्प्यात येशील तेव्हा हेलपटून काही उपयोग नाही. शूट. आणि माझ्या वयावर जाऊ नको तू. वा किती म्हातारा झाला तर काही घासपूस खात नाही. त्यामुळे जीवनामध्ये जनतेचं कल्याण झालं पाहिजे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकांचं हित या ठिकाणी जोपासलं पाहिजे. यांना स्वतःचं हित जोपासायचंय. यांच्यात आमच्या खरमाजी यांची आमची बराबरीच नाही. पण हे राजाभाऊचं मधीत त्याने काढून टाकलं आणि सारखं राजाभाऊचा फोटो लावतो. सारखं पॅनवर गेलं का राजाभाऊचा फोटो लाव. बरं हा काय राजाभाऊच्या पक्षाचा आहे का? आईत आणलेलं आहे पार्सल बाहेरून पैसे देऊन. त्यामुळे हे तर काय होणारच नाही. सिन्नरच्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे. पण मित्र एक लक्षात ठेवा, राज्य सरकारने आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या खरोखर वाखाणण्याजोग आहे. माझे 25-30 वर्ष राजकारणात झाले. आज आमच्या लाडकी बहीण योजना, आमच्या महिलांच्या प्रत्येक कुटुंबामध्ये 1 लाख कुटुंबामध्ये 7,500 रुपये त्यांच्या अकाउंटला आलेले आहेत. हे पै न पै प्रपंचाला राहणारी महिला आज या ठिकाणी 2100 रुपये जेव्हा सरकार आले तर मिळणार आहे, तेव्हा त्या प्रपंचाला अत्यंत मोठा आधार या राज्य सरकारने उपलब्ध करून दिलाय. मित्र हे विसरता येणार नाही आपल्याला. माझ्या शेतकरी बांधवांसाठी 7.5 हॉर्स पॉवरच्या मोटारी मोफत दिलेल्या आहेत. किती चालवा, काही करा. माझ्या त्याच्यामध्ये मी आणखी सुधारणा करणार आहे. सरकार आल्यानंतर 10 हॉर्स पॉवर 15 हॉर्स पॉवर पर्यंत मी फ्री करायला सरकारला लावणार आहे. आणि शेतकऱ्यांना दिवसा ढवळ्या 8 तास 10 तास वीज मोफत वीज या ठिकाणी देण्याचा माझा निर्णय आहे. मी दादांना मागच्याच वेळेस म्हटलं होतं शहाला, तुमच्या ज्याने वीज बिल माफ होत नसेल तर मला मंत्री करा, मी करून दाखवतो. पण ते माझ्या मंत्रिपदाची वाट पाहायची आदत त्यांनी आपल्याला फ्री करून टाकलं. त्यामुळे जे शक्य आहे, जे करू शकतो, हे त्यांना का करता आलं, पण माझ्या मनात होतं म्हणून त्यांना करता आलं. हे करणं शक्य आहे. शेतकऱ्यांसाठी टर्मिनल मार्केट करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सृष्टी उभी करायची आहे. विठ्ठल रुक्माईची सृष्टी उभी करायची आहे. लोकांच्या जीवाभावाचा प्रश्न आहे. जिजाऊ अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, क्रांतिज्योती फुले, सावित्रीबाई फुले यांचं मोठं स्मारक या सिन्नरमध्ये मी उभं करणार आहे. मित्रो, आमच्या सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. जे क्रांतिकारकाचे मोठमोठे पुतळे या सिन्नर शहरामध्ये उभे करतो. कशासाठी करतो? की पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या क्रांतीवीरांनी बलिदान दिलंय त्यांची स्मारक या ठिकाणी आपल्यासमोर उभी राहिली तर पुढची येणारी पिढी त्याचा आदर्श घेईल आणि त्यातून त्यांना या ठिकाणी प्रगती साधता येईल. नाहीतर काय कळतं कोणाला? आपण लहान होतो, साध्या आदिवासी मागासवर्गीय भागातल्या लोकांनी इंग्रजांशी लढा केला. हजारो इंग्रज या ठिकाणी कापले. साधी गोष्ट नाही मित्रो. इंग्रजांच्या विरोधामध्ये लढायला चांगला थरकाप होत होता. तरी दऱ्या खोऱ्यामध्ये राहणारी माणसं इंग्रजांना सळुगीपळ करून टाकलं
ही स्मारक त्यांचं बलिदान हे कदापि व्हायला गेलं नाही पाहिजे आणि म्हणून समाजासाठी आदर्श निर्माण करण्यासाठी हे वेगवेगळे स्मारक आपण आपल्या तालुक्यामध्ये उभे केलेले आहेत। ज्यांनी ज्यांनी या समाजासाठी योगदान दिलंय त्यांची सर्वांची स्मारक या सिन्नर शहरामध्ये दिमाखाने या ठिकाणी उभी करणार आहे। जे जे करता येण्यासारखं आहे त्या कुठेही या ठिकाणी मागे राहणार नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो। विकासाचे अनेक प्रकल्प माझ्या डोक्यामध्ये आहेत। माझ्या पुढच्या पिढीला येणारा जो आमचा तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला उद्योगाच्या सोयी मिळाल्या पाहिजे, त्या तरुण वर्गाला रोजगार प्राप्त झाला पाहिजे। आज इंडिया बुल्स रतन इंडियाच्या नावाने प्रकल्प आलेला आहे, तो आता महाजनकोनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि 3 महिन्यामध्ये त्याचं काम सुरू होणार आहे। 4-5 हजार लोक काम करणारे 1300 मेगावॅट वीज निर्माण होणार आहे। 1300 मेगावॅट वीज 132 मेगावॅटचं 132 किलो याचं सबस्टेशन मेगावॅटचं एक सबस्टेशन शहरात झालेलं आहे आणि फक्त 50 मेगावॅट वीज फक्त आपण वापरतोय। 1300 मेगावॅट वीज जेव्हा निर्माण होईल त्यावेळेस नाशिक जिल्ह्यात काय आणखी 1-2 जिल्ह्याला आपल्याला विजेचा पुरवठा करता येईल इतकी मुबलक वीज या ठिकाणी मिळणार आहे। वीज पिण्यासाठी पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणी, शेतीसाठी पाणी, उद्योगासाठी पाणी, पाण्याचं आरक्षण झालेलं आहे। मुंबईला समुद्राला वाहून जाणारं पाणी उचलून आणि सिन्नरच्या तालुक्यासाठी मिळणार आहे। 14-15 हजार कोटी रुपये खर्च करून कदाचित भविष्यकाळामध्ये आणखी 5-10 हजार कोटी रुपये वाढणार आहेत। 25,000 कोटी रुपयापर्यंत तो प्रकल्प जाईल। पण या सिन्नरकरांना पाणी मिळाल्यानंतर पिण्याच्या पाण्यापासून तर शेतीच्या पाण्यापर्यंत कुठलीही अडचण प्राप्त होणार नाही। अशा प्रकारचं नियोजन, अशा प्रकारचं प्लॅनिंग, सुनियोजित असं काम आपण या ठिकाणी उभं केलंय आणि म्हणून या सिन्नर शहराचा प्रचंड काय चेहरा मोहरा बदलून टाकणार आहे। भविष्यकाळ उज्ज्वल आहे, भविष्यकाळ सोनेरी। आपल्या सगळ्या तरुणांना, महिला भगिनींना, या आमच्या सगळ्या तरुण मित्रांना सांगू इच्छितो की तुमचा भविष्यकाळ सोनेरी आहे। माझ्या हातामध्ये जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत तुमचं कल्याण करण्याच्या योजना मी आणल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मला शहर बदलायचे अजय स्वच्छ सुंदर हिरवं अजय उत्कृष्ट असं शहर बनवायचे आहे। चांगले व्यापार पेठा, 2 पैसे मिळाले तर व्यापार वाढेल, शेतकऱ्यांना पैसे आले तर व्यापारात पैसे येतील। व्यापार आणखी आमचे तरुण मुलं या ठिकाणी व्यापार धंद्यामध्ये पडले त्यांना 2 पैसे मिळत येतील। शेवटी ही साखळी आहे, ही विकासाची साखळी एकमेकावर अवलंबून आहे आणि म्हणून चक्र सारखं फिरत राहिलं पाहिजे। विकासाचं चक्र जर सारखं फिरत राहिलं तर काय फार कोणाला अडचण येत नाही आणि हे चक्र फिरवण्यासाठी राज्य सरकारमध्ये आपल्याला महायुतीचं सरकार आणणं आवश्यक आहे। आज महायुतीच्या सरकारमुळे ज्या काही गोष्टी आपल्याला प्राप्त करता आल्या यापेक्षा अनेक गोष्टी आपल्याला प्राप्त करता येईल। त्यामुळे यंदाचे काय करायचं ते करू द्या। बेडूक किती फुगला तरी हत्ती कधी होतोय का त्याचा? कधीच होत नाही। त्यामुळे यांचं फुगणं साहजिक आहे, फुगत बसा, 4 दिवसांनी फुटून जातील, बाकी काही यांना ताब्यात मिळणार नाही। पण आपलं काम, आपली नियती आणि आपलं भविष्य हे आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे। येणाऱ्या 20 तारखेला आपण घड्याळासमोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची, या शहराचा विकास करण्यासाठी, या शहरामध्ये सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वजण मला आशीर्वाद, सदिच्छा आणि या ठिकाणी शुभेच्छा, खंबीर असा पाठिंबा मला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। अनेक गोष्टी बोलायच्या आहेत पण वेळेअभावी मी बोलू शकत नाही, पण आपण समजून घ्या मित्र, ही निवडणुकीची शेवटचा टप्पा आहे। त्यामुळे इथे मला जे जे या ठिकाणी आपल्यासाठी करायचंय ते करायला मी कुठेही कमी पडणार नाही, मागे राहणार नाही, याचं अभिवचन या ठिकाणी मी या सभेमध्ये आपल्याला देतो।